All set, ready to go. मोरया. तर सकाळचे 6:30 वाजले तर मी निघाले आहेत. पोचले आम्ही आता दादरला. ईस्टर्न एक्सप्रेस हवे पकडला आहे. आता इकडनं डायरेक्ट जाणार कल्याणला. कल्याणवरनं भिवंडीसाठी लेफ्ट घेणार आणि मग वड्याच्या रस्त्याला शिरणार आहेत आम्ही. आकाशात मस्त ढग आले आहेत सगळे. असं सूर्य तर अजून हे उगवला नाही. बघूया आता असे ढगावं वातावरण राहिलं दिवसभर आणि पाऊस नाही पडला तर हा राईड एकदम सुखात जाणार आहे. कसला ट्रॅफिक लागलाय रे, कसला ट्रॅफिक लागलाय. गाडी हलेना झालंय. सगळे ट्रकवाल्यांनी पण आपले इंजन बंद करून टाकले आहेत. मी पण कसा ते याचा बाईकचा फायदा घेत घेत हळूहळू हळूहळू असे आरशे वाचवत जायला लागते मला. चला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला हा कुठला ब्रिज आहे तो. ट्रॅफिक वाचवायला एक गाणं आम्हाला ऑफ रोडिंग करत असं डुगुड जायला लागते. आता जस्ट भिवंडी गेल्यावरती आम्ही जरा थांबले इथे मिसळपाव खायला. मस्त नाश्ता केला आणि आता निघाला. त्याला हालत जरा झाली गरम. आता वाढलाय का माहिती येव ना. हा ऊन आणि हा जो ट्रॅफिक आहे ना, हा जो ट्रॅफिक आहे याच्यामुळे लय गर्दी वाढलेली आहे आणि टाइम पण वाढत चाललाय. आता काहीतरी 85 किलोमीटर राहिलेली आहेत. 2 तासामध्ये कव्हर होणार आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत तेवढं पण होणार का माहिती. आत्ताच एवढी गर्दी दिसते. तरी एक मध्ये पॅच रिकामी आहे, नंतर भरला जातोय. बघूया आता कसं आहे. 40 किलोमीटर राहिलेले आहेत फक्त आणि आमच्या ढुंगणाची वाट लागलेली आहे. गेले किती 50 किलोमीटर चालवलीस. कसं वाटलं. गाडीला पण जरा शांतता देऊया. शेवटचं 1 तासाचा स्ट्रेच राहिलेला आहे. तर 1 तासाचा स्ट्रेच मस्त कव्हर करू. आता जरा सोमनी चालवली गाडी. जरा मला 1 तासाचा आराम भेटला. आता 14 किलोमीटरचा स्ट्रेट पट्टा आहे. तिकडनं आम्ही राईट मारू. काय रस्ते दोन्ही साईडला झाडं सगळी सुकलेली आहेत. विचार करा पावसाळ्यात काय भरतीली झाडं. हिरवं होऊन जाईल पूर्ण. अरे कालमांडवी वॉटरफॉलला इकडनं जाऊ की इकडनं जाऊ. कालमांडवी वॉटरफॉल आहे ना ज्वारचा. हा इकडनं चांगला आहे रस्ता नाही. चल हा कालमांडवीचा धबधबाचा एंट्रन्स आहे. इकडनं 1 किलोमीटर आतमध्ये जातो रस्ता. इकडे या गेट वरती तुम्हाला संस्थाची मुलं दिसणार आहेत. इकडे तुम्हाला एंट्री तिकीट असणार 20 रुपये तुम्हाला म्हणजे द्यायचे प्रत्येकी. आणि अगर तुमच्याकडे कार असली तर त्याचे वेगळे पैसे थोडे द्यायचे आणि बाईक असली तर त्याचे 20 रुपये द्यायचे. तर तुम्ही इकडे एंट्री तुम्ही पैसे द्या का माहिती. 20 रुपयामध्ये काय नाही होते. इकडे पैसे दिला तर तुम्ही डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकता आणि खाली तुम्हाला यांचीच माणसं सगळी दिसणार आहेत. आणि इकडे तुम्हाला म्हणजे भरपूर सोय आहे. इथे जसं स्टार्टिंगला तुम्हाला खाण्याची आहे, लाईफ जॅकेटची सोय आहे. इथे आतमध्ये पार्किंगची पण सोय आहे. इथे तुमचं वरती कार पार्किंग केल्यानंतर डायरेक्ट असं खाली उतरायचं आणि या स्टेज पकडून डायरेक्ट खाली वॉटरफॉल जवळ जायचं. चला
तुम्ही बघू शकता असं वरना खाली यायसाठी बघा तिकडनं माणसं येत आहेत अशी या साईडनं जाऊन असं खाली ही जी माणसं आहे तिकडनं येतात अशी असं सगळं असं डोंगर असं उतरत 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 हे लास्टची एक सीडी आहे ती अशी येऊन तुम्ही असं खाली येऊ शकता खालपर्यंत असं जाऊ शकता. ही रविवारची गर्दी आहे ही सगळी. हे इथे सगळ्यात उंचीने येत आहे इथे उड्या घालतायत. इथे सांभाळून राहावं का माहिती इथे दगडी वगडी भरपूर आहे तेव्हा सगळे उड्या घालतायत. हे इकडनं घालतायत तिकडनं घालतायत हे सगळं तुमचं इकडनं घालतायत. हे जरा इथे तुम्हाला लाईफ जॅकेट पण भेटेल हा एक महत्वाचा आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. जसा हा धबधबा आहे मोठा धबधब्याचा या कॉर्नरला इथे तुम्हाला 100 रुपये पर तासाला लाईफ जॅकेट पण भेटेल. हे बघा इथे सगळीकडे लिहिलेलं आहे इथे जिथे उडी घालू शकतात आणि इथे नाही घालू शकत तिथे. जसं इथे हा 80 फीट खोल जंप आहे म्हणजे 80 फीटचं इथे डेप्थ आहे इथे जंप नको करा असं लिहिलेलं आहे. हा मेन धबधबा इकडे आता पाणी लय कमी दिसतंय तुम्हाला पण पावसाळ्यामध्ये इथे सगळं भरलेलं असतं. हे खाली 80 फीट खोल असं पाणी आहे त्याच्यानंतर हे असं खालपर्यंत असं जातं सगळं. हा जो स्पॉट आहे हा या खालच्या तलावाचा वरचा स्पॉट आहे. हा इथे पण एक जरासं पाणी साठतं. इथे 30 फुटाचा खड्डा आहे खाली. इथे माणसं एवढा उंचीवर खाली मस्त डुबकी मारतात. ह्याच्यावरती हा एक छोटासा आहे इथे नो डायव्हिंग एरिया लिहिलंय जिथे इथे नो दिसते तिथे उडी घालायचं नाही. एक कारण असतात त्याच्यासाठी. इथे मस्त आता हा जो मेन हा धबधबा हा पाटचा हा जो पाटणा धबधबा आलाय त्याचा खाली जे पाणी येतं त्याच्यानी इथे 80 फूट खोल असं खड्डा झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे ज्यांना पोहता नाही येत त्यांनी जाऊ नये. लाईफ गार्ड्स आहेत भरपूर आणि लाईफ जॅकेट पण देतात पण त्याचा तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे. त्याच्यानंतर हा खालचा पूल इथे माणसं हे 15 फूट खोल आहे. त्याच्यानंतर हा इकडं पण वरना उड्या घालतात. हा एक 4 फूट खोलचा आहे. त्याच्यानंतर हा डायरेक्ट इकडे नो डायव्हिंग एरिया त्याचा 30 फूट आणि खाली मोठा असा तलाव आहे. इथे येतो जाम मजा केली. हे दिसते ना हे पाणी नाही हे सगळं घाम आहे माझं. वॉटरफॉलचा आजूबाजूला दगडी असल्यामुळे पाय लय तापणार तुमचे त्याच्यापेक्षा चप्पल घालून या
चला आता आम्ही ट्रेकिंग वरती चालू करूया. मी इथे आंघोळ वांघोळ केल्यानंतर वरती आल्यावरती इथे चेंजिंग रूम पण तुम्हाला सगळे असं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असं वेगवेगळं चेंजिंग असं टेंट बांधलेलं आहे लोकांनी. तर तुम्हाला अगर आता भीती असणार की बायका आल्यावर तुम्हाला कपडे उडे बदलायला लागणार हे ते, तर तुम्ही बिंदास राहा, इथे तुम्हाला त्याची पण सोय करून दिलेली आहे. आम्ही तर आता जाम दमलेलो आहे. हे बघ माझा सेटअप असा लावलाय मी, सगळे बसलेत. हवा टाईट झाली आहे बाबा, हवा टाईट झाली आहे. हे खालनं असं वरपर्यंत आले तेवढं चढून लय दमलेत. फक्त एक रिझन नाही की आम्ही खाली पाण्यामध्ये भरपूर खेळले. या साईडला आहे ना पाण्याचं लेवल थोडं कमी असतं, तर तुम्ही इथे पण फिरू शकता. म्हणजे या साईडला जरा हे सगळं ठिकाणावरनं पाणी येतं आणि खाली जातं. इथे माणसं बघताय तुम्ही, जेवायला पण बसलेली आहेत सगळी. ही पार्किंग आहे आणि इकडे असा खाली जायचा रस्ता, म्हणजे ते वॉटरफॉल जवळ जायचा रस्ता आहे हा. आणि इथेच आहे ना पार्किंगच्या जवळच एक खानावळी आहे, तिथे तुम्ही म्हणजे संध्याकाळचा नाश्ता दुपारचं जेवण इथे सगळं बघा लिहिलेलं बरोबर, ते बघून घ्या. जाम दमायला झालं आहे आता खरं बोलायला तुम्हाला. हे आम्ही मजा म्हणून करतो. हे गरमीच्या सीझनमध्ये हा वॉटरफॉल आहे. महाराष्ट्रामध्ये लय कमी वॉटरफॉल आहेत जे समर सीझनमध्ये तुम्हाला पाणी भेटेल. ज्या वॉटरफॉल्स आहेत इथे पाणी कमी होतं, पण कमी जरा पण नव्हतं. म्हणजे पावसाळ्यात अगर तुम्ही बघितला ना तुम्ही इथे नाही म्हणजे वाहणारच इकडं. पाय घसरला की गेला माणूस पलीकडं कुठेतरी. तर त्याच्या आता समर वॉटरफॉल्स अगर तुम्हाला भेटले आहे कधी तर तुम्ही या इथे एन्जॉय करा. आम्ही तर जाम एन्जॉय केली आहे, एवढी एन्जॉय केली की अजून आम्हाला इकडनं मुंबईला जायचं आहे. काय 140 किलोमीटर्स काहीतरी डिस्टन्स आहे. तर ते आता बघू, जरा हळूहळू जाऊ आता. बाकी सगळं ओले कपडे आम्ही सगळं घेतलं आहे. मस्त 3 वडापाव खाल्ला, तेव्हा जाऊन जरा बरं वाटलं. दुपारचं जेवण नव्हतं जेवलेलं, जे आणलेलं त्या गरमीमध्ये गेलं, वाट लागली त्या जेवणाची, म्हणून आम्हाला दुसरं घ्यायला लागलेलं. तर आता आम्ही चाललेत गाडीकडे. चला बाय.